राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ। कोल्हापूर मंडळात 6,592 बूथवर 6.22 लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता सेवा रुग्णालय कसबा बावडा कोल्हापूर येथे होणार आहे। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। भारताला मार्च 2014 मध्ये पोलिओ मुक्त देशाचा दर्जा मिळाला असला तरी शेजारील काही देशांमध्ये पोलिओचा प्रचार सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्याने राबवण्यात येत आहे। महाराष्ट्रात 1995 पासून ही मोहीम सुरू असून कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 59 फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत। जिल्ह्यातील शेवटचा पोलिओ रुग्ण 23 ऑगस्ट 1999 रोजी शेवडी तालुक्यातील करंजोशी येथे आढळला होता। यंदा कोल्हापूर मंडळात 6,592 लसीकरण बूथवर 6,22,897 बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे। त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 2,089 बूथवर 2,86,917 बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत। दिनांक 29 जून पासून घर भेटीद्वारे लसीकरणासाठी जिल्ह्यात 2,05,72 पथके कार्यरत राहणार आहेत। याच कार्यक्रमात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 291 लाभार्थी बालकांना श्रवण यंत्रे, व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या, कमोड, रोलेटर वॉकर आदी सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे। सन 2025-26 मध्ये 5,008 बालकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली। पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।